बऱ्याच लोकांना वाटतं जॉब खातं आहे, कम्प्युटर आलते त्यावेळेस पण लोक हेच बोलत होते. बरोबर आहे, जॉब जाईल असं झालं. नवीन जॉब्स पण आले, नवीन जॉब्स पण आले. आणि तू खूप ठिकाणी बोलतो की भाई एज्युकेशन सिस्टम मध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, काही असे इम्प्रुव्हमेंट झाल्या पाहिजे. तर काय इम्प्रुव्हमेंट झाल्या पाहिजे किंवा काय तुला वाटतंय की चुकीचं आहे एज्युकेशन सिस्टम मध्ये आणि काय इम्प्रुव्हमेंट होऊ शकतात? एक प्लॅटफॉर्म आहे, मी त्याच्यावरती आपलं असंच गेलो, पूर्ण ChatGPT मधून लिरिक्स घेतले आणि आम्हाला एक फायनल सॉन्ग भेटलं. बाय सीइंग द रिझल्ट्स ना, इट वॉज लाईक माइंड ब्लोईंग यार. इतकं बीट वगैरे सगळ्या गोष्टी, एव्हरीथिंग इज बाय यार. अरे किती भारी प्रोफेशनल रॅप होतं यार. तो बॉन्ड असं राहील की तो जर आता तुमचे एम्प्लॉईज आहेत तर त्या एम्प्लॉईज करून त्यांचं किती वर्क झालंय किती नाही झालंय त्याची अकाउंटेबिलिटी बी घेणार. म्हणजे आता माणसं अकाउंटेबिलिटी घेतात एखाद्या याची, तर ते एवढं परफेक्ट किंवा एवढं काय म्हणतील त्याला की काही ना काही इमोशन्स वगैरे आत येतात मध्ये येतात, राईट, की आपण आज तसा विचार करतो. बट हे बॉट काय करतो, डायरेक्ट विचारतो की भाई हे वर्क होतं तुला दिलेलं, तू केलं का नाही वगैरे वगैरे डायरेक्ट विचारतो. हे सगळे याच्या थिंग्स आहेत ना. दिस कंपनीज आर नॉट मेकिंग एनी रेव्हेन्यू आउट ऑफ इट. VC मनीवरती खूप जास्त चालू आहे ना, त्यामुळे एनव्हिडियाचे शेअर्स खूप खूप वरती गेले, राईट. तर मला अजून अशा कंपनीज सांग ज्या की लिस्टेड आहेत आणि ज्या AI मध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे की त्याच्यामुळे ते शेअर मार्केटमध्ये ग्रो करतायत. तर असे त्याच्यामध्ये लोक इन्व्हेस्ट करू शकतील म्हणजे आता अर्ली स्टेजमध्ये, नंतर त्यांना चांगली इन्व्हेस्टमेंट भेटेल, रिटर्न्स. आपल्याला माहित आहे ग्राहक आज डायरेक्टली दुकानामध्ये येत नाही, तो अगोदर गुगलवर सर्च करतो, बेस्ट रेस्टॉरंट नियर मी, बेस्ट कोचिंग सेंटर नियर मी, बेस्ट ऑप्टिकल स्टोअर नियर मी. मग बघतो की कुठला बिझनेस टॉपवर रँक करतोय आणि त्याचे रिव्ह्यूज कसे आहे, मग तो त्या बिझनेसला व्हिजिट करतो. जसं तुम्ही बघितलं की कस्टमर त्याच व्यवसायाला व्हिजिट करतो जो व्यवसाय गुगलवरती टॉपला रँक करतोय. आणि गुगलवरती टॉपला रँक करण्यासाठी गरजेचे असतात SEO ऑप्टिमाइज्ड रिव्ह्यूज आणि प्रोफाईल ऑप्टिमायझेशन. आणि इथेच आपली मदत करतो कनेक्टेडचा स्मार्ट कनेक्ट QR. फक्त एक स्कॅन आणि ग्राहक 3 सेकंदात SEO फ्रेंडली रिव्ह्यू देतो. याचा फायदा काय, गुगलवरती तुमचा बिझनेस टॉपला रँक करतो, तुमच्या बिझनेसची ट्रस्ट आणि क्रेडिबिलिटी वाढते आणि दररोज तुम्हाला कस्टमरचे कॉल्स येणं चालू होतात. आज संपूर्ण भारतामध्ये 15,000 पेक्षा जास्त व्यावसायिकांनी कनेक्टेडचा स्मार्ट कनेक्ट QR त्यांच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करून त्यांचा बिझनेस गुगलवरती टॉप 3 रँक्स मध्ये आणलेला आहे. म्हणून तुम्हाला जर तुमचा बिझनेस गुगलवरती टॉपला रँक करायचा आहे तर कनेक्टेडचा स्मार्ट कनेक्ट QR आताच तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करा आणि तुमचा बिझनेस डिजिटली ग्रो करा. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वेबसाईटवरती व्हिजिट करा. मी तुला आहे ना जेव्हा सोशल मीडियावरती बघितलं ना खूप दिवसांअगोदर, तर मला एवढंच माहिती होतं की भाई एक 15 वर्षाचा मुलगा आहे आणि काहीतरी स्टार्टअप करतोय आणि वेगवेगळ्या एंटरप्रेन्योर्सला भेटतोय. याच्या व्यतिरिक्त मला तुझ्याबद्दल जास्त म्हणजे माहित नव्हतं. मग मी तेव्हा क्युरियस झालो, यार भाई हा बंदा काहीतरी करतोय बट जास्त काहीतरी रिव्हील करत नाहीये आणि लीप बद्दल तू काहीतरी काम करत राहतोय, राईट. तर मला थोडं लीप बद्दल सांग की लीप काय आणि तू सध्या काय काय करतोय. सो ऍक्च्युली सोशल मीडियावरती काही माहित नाहीये बिकॉज तिथे मी काही सांगितलंच नाहीये द थिंग. बिकॉज तिथे मी स्टार्टिंगला बऱ्याच दिवसापासून मी कॉन्टेंट क्रिएट करतो, जवळजवळ 5 वर्ष झाली मी कॉन्टेंट क्रिएट करतो. युट्यूब वरती व्हिडिओज टाकायचो. 3री पासून when I was in 3rd grade I was creating content, पियानो वगैरे. I was creating that type of normal content. तिथून पुढे लॉकडाऊन मध्ये फॅक्ट्सचे चॅनल खूप चालायला लागले, सो आय स्टार्टेड अपलोडिंग दो स्टफ. बरोबर. स्लोली मग एका दिवशी असंच आयडिया आली की आत्ताच एक 7-8 महिन्यापूर्वी की कॉन्टेंट तर मी टाकतो बट त्याला कुठे रीच भेटत नाही, ग्रोथ भेटत नाही. सो मी काय करतो, एक नॉर्मल आता माझ्याकडे जेवढे अवॉर्ड्स आहेत ना, मी आधी दाखवायचो ना की आय एम फाउंडर ऑफ दिस कंपनी अँड एव्हरीथिंग. मी सगळं आय नॉट शो एनिथिंग, आय जस्ट से की मी 15 वर्षाचा मुलगा आहे काहीतरी करतोय, म्हणजे ऑडियन्स मध्ये क्युरिओसिटी डेव्हलप होईल. सो ज्या वेळेस ना मी ज्या मार्केटमध्ये काम करतोय, जिथं आमचं स्टार्टअप दॅट इज स्टुडंट मार्केट. स्टुडंटला जर आम्हाला ग्रास्प करून घ्यायचं, इफ वी वॉन्ट टू कॅच द स्टुडंट्स, आम्हाला रिलेट झालं पाहिजे. फर्स्ट थिंग कॉन्टेंट रिलेटेबल पाहिजे. सो ते रिलेटेबल करण्यासाठी मी ठरवलं की पूर्ण आपण ग्राउंडला बनवू, की त्यांच्याच सारखा मित्र आहे, त्यांचाच मित्र काहीतरी करतोय 15 वर्षाचा. दॅट वॉज इट द मेन एम. आणि मग तसंच मग एक ChatGPT स्क्रिप्ट घेतली, मी काहीतरी चालू करतो. ChatGPTला पूर्ण माहितच आहे मी काय करतोय, डे टू डे फ्रेंड आहे. सो मग when I was telling him, मग स्लोली त्याने स्क्रिप्ट दिली आणि पहिलाच व्हिडिओ व्हायरल झाला. सो मला समजलं हे रिलेटेबल कॉन्टेंट चालतीये. तर थोडं इंट्रोडक्शन देतो. सो आता मी एक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. आपला जे QWERTY कीबोर्ड असतो A to Z ते 2 सेकंदात टाईप करण्यासाठी. सोबतच हार्वर्ड HBR मध्ये मेंबर ऑफ ॲडवायझरी काउन्सिल आहे, मला गुगल कडून स्कॉलरशिप भेटली. अलॉंग विथ दॅट मी आता लीप गोली 360 प्रायव्हेट लिमिटेड म्हणून तिथे एक फाउंडर अँड CEO आहे.
अलॉंग विथ दॅट बरेच कॉन्टेंट क्रिएटर पण आहे. कॉन्टेंट क्रिएट करतो जस्ट द पॅशन. पब्लिक स्पीचेस वगैरे डिलिव्हर करतो अक्रॉस इंडिया, लॉट ऑफ स्टफ. सोबतच मायक्रोसॉफ्टचा स्टुडंट अँबॅसेडर आहे. मला 2 वर्षापूर्वी पुरस्कार भेटला अमेरिकन काउन्सिल ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट कडून ॲज अ यंगेस्ट ऑन्टरप्रिन्युअर ऑफ द इयर 2024 म्हणून. सो दॅट वॉज माय शॉर्ट प्रोफाईल. मस्त रे, तुझी वयन तू एवढं करतोय, खूप भारी. आणि अजून हे लीप बद्दल मला सांगा. सो लीप एक्झॅक्टली ना LEAP, so Leading Entrepreneurs and Achievers Program, that basically stands for that. तर ना मी एकदम स्टार्टिंग पासून सांगतो हाऊ वी स्टार्टेड आउट लीप अँड हाऊ एक्झॅक्टली इट इज स्केलिंग, राईट. सो लीप, I mean, I come from a very tier 3-4 city. I don't come from a business family. I don't come from a very well settled thing. तर मग मी ज्यावेळेस आमच्या गावात असायचो ना त्यावेळेस आय थॉट की सॉफ्टवेअर 2020 ची गोष्ट आहे. सॉफ्टवेअर हा शब्द खूप चालायचा. बरोबर. कोण काय करतं, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करतोय. मग मी बोलायची कॉलवरती, काय करतोय तुमचा मुलगा, असं तसं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करतोय, कम्प्युटर इंजिनिअरिंग करतोय. असं सॉफ्टवेअर हा जो शब्द होता ना तो कुठंतरी माइंड मध्ये घुमत होता की अरे हे आहे काय नक्की. बरोबर. सो मी जस्ट गुगल केलं, माहित तर नव्हतं काय आहे. थोडं समजलं, एकदम वरवरचं नॉलेज, असं पण नाही की प्रॉपर काय समजलं. मग स्लोली ना आय गॉट अन अंडरस्टँडिंग की कोडिंग लँग्वेज असते, बऱ्याच गोष्टी असतात. सो पायथन मी शिकलो. आय गेस मी 6वीला होतो. हा, मग मी पायथन शिकलो. पायथन ते पण एकदम बेसिक शिकलो, असा कोर्स वगैरे. तू सुरू तर केलं ना कोडिंग, तुझी क्युरिओसिटी होती, तू ते पूर्ण करत होता. नाही, त्याच्या आधीपासून जो कहाणी सांगतो, आपण स्टार्टअप कडे नंतर येऊ. मी ना जवळजवळ HKG मध्ये होतो आणि मी पूर्ण अंडर कॉन्फिडंट मुलगा आहे. टोटली इंट्रोवर्ट. आजकाल बरेच मुलं आहेत जे पण इंट्रोवर्ट आहेत आणि इंट्रोवर्टिझम उलट वाढत चाललंय. क्लासमध्ये उत्तर माहिती प्रश्नाचं पण हात वरती करायला भीती वाटते, तशा टाईपचा मी होतो. 3री मध्ये आमचा आय गेस अॅन्युअल कल्चरल प्रोग्राम होता, सॉरी HKG मध्ये अॅन्युअल कल्चरल प्रोग्राम होता. आणि मम्मीने मला सांगितलं होतं की शौर्य तुला हे बाय हार्ट करायचं, स्टेजवर जाऊन बोलायचं सिंपल. मी 10 दिवस डे 1, डे 2, डे 3 सगळं पाठ केलं. आणि ज्या दिवशी स्टेजवरती 10वा दिवस येतो, मी पूर्ण स्टेजवरती जातो. सम ऑडियन्स इज सिटिंग इन फ्रंट ऑफ मी आणि तिथे गेल्यावरती पूर्ण ब्लँक, काय बोलू काय समजत नव्हतं. असं ॲट दॅट पॉइंट ऑफ द टाइम आय रिअलाइज्ड की पब्लिक स्पीकिंग ऑर कम्युनिकेशन स्किल इट इज नॉट माय कप ऑफ टी. मी नाही करू शकत. मग मी इंट्रोवर्ट झालो. मग 3री पर्यंत मी ज्या स्कूलमध्ये होतो ना ती स्कूल एवढी म्हणजे इट वॉज लाईक स्कूल चांगली होती, बट द थिंग इज की स्कूलचे स्टुडंट्स एवढे कमी झाले होते की आमच्या क्लासमध्ये किती विद्यार्थी असतील, व्हॉट डू यू थिंक? किती असतील? 10, 20, 30? 2 जण होते फक्त. 2 जण म्हणजे CBSE स्कूल. या कुठे गेले होते एवढे विद्यार्थी? बाकीच्या स्कूल्स मध्ये थोडं आता आय कॅनॉट मेन्शन द थिंग दॅट वॉज हॅपनिंग. ठीक आहे, जे होतं ते होतं. पण त्या स्कूलमध्ये जायचो आणि मग पप्पा बोलले की तुझी स्कूल चेंज करू. आता ते जे 2 मित्र होते ते पण एवढे नव्हते. सो ऑलरेडी मी अंडर कॉन्फिडंट होतो, कारण एवढं पब्लिक एक्सपोजर आहेच नाही गावाकडे तर कोणच. 3rd थिंग मग काय झालं, 3rd ग्रेड मध्ये माय फादर टुक अ डिसिजन की शौर्यला आपण नवीन स्कूलमध्ये टाकू. नवीन स्कूलमध्ये मी ऍडमिशन घेतलं. इट वॉज अ टोटल CBSE स्कूल. आणि फॉर माय सरप्राईज तिथे पूर्ण इंग्लिश कम्युनिकेशन. इट वॉज टोटल इंग्लिश कम्युनिकेशन. इंट्रोवर्ट, नंतर तू डायरेक्ट इंग्लिश कम्युनिकेशन. थोडा विचार करा ना, ज्याला मराठी बोलता येत नाही प्रॉपरली तो इंग्लिश कसं बोलेल? प्रॉपरली इंग्लिश बोलायचं. अँड द थिंग इज इफ यू नॉट स्पीक इन इंग्लिश यू हॅव पनिशमेंट. हा, सो तिथे एवढं स्ट्रिक्ट होतं ना. दॅट स्कूल वॉज प्रिटी बिग यार. इट इज प्रिटी बिग. आणि मग पनिशमेंट्स असायचे, लॉट ऑफ स्टफ की पूर्ण स्कूलमध्ये आम्हाला अशी पनिशमेंट द्यायचे की ते काय बोलतो आपण त्याला शिंग लावतात ना ते. सो आम्हाला तसे लावून अख्ख्या शाळेत फिरवायचे पूर्ण डे 24 8 hours. हा, आय डोंट रिमेंबर व्हॉट एक्झॅक्टली इट इज कॉल्ड इन टू इंग्लिश, बट दॅट वॉज इट हाऊ इट वॉज. मग सो असं थोडं होतं की अजूनच सगळ्यांच्या पुढे जाणार आहे. हा ना. आणि मग मी अजून इंट्रोवर्ट झालो. देन 5th, 4th, 5th, 6th लॉकडाऊन लागलं. अगेन आय वॉज इंट्रोवर्ट. 6th मध्ये येत होतं ना, समवेअर आय रिअलाइज हे सॉफ्टवेअर वगैरे काय असतंय. मग मी पायथन शिकलो. पायथन पण एक आय स्टील रिमेंबर ₹591 आय पेड फॉर इट. सो एक ई बुक घेतली होती आणि त्याच्यावरती पायथन शिकलो. सो पायथन ज्यांना माहित नाही, इट इज बॅक एंड लँग्वेज, राईट.
सो बॅक एंड लँग्वेज आहे, फ्रंट एंड वगैरे काय होत नाही. तर माझी मम्मी आणि माझे पप्पा पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी चालवतात आमच्या गावाकडे. सो पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी, आणि तिथे कसं असतं ना, मोस्ट ऑफ द पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीज दे यूज अ सॉफ्टवेअर. म्हणजे जो सेल काउंटर असतो, जो ब्लड घेतो, बरोबर, अँड तो रिपोर्ट डायग्नोस करतो, आणि द डायग्नोस रिपोर्ट कम्स टू अ सॉफ्टवेअर, आणि तिथून तुमचा अख्खा ग्राफिकल पीडीएफ फॉर्मॅट मध्ये रिपोर्ट बनतो, नेम अँड एव्हरीथिंग. त्यावेळेस 2020-21 ची गोष्ट, त्यावेळेस एवढे सॉफ्टवेअर वगैरे, आय मीन इंडस्ट्री वॉज एक्झिस्टिंग बट पीपल वेर नॉट दॅट अवेअर, आता जेवढे अवेअर आहेत. बरोबर, हा ना. तर त्यावेळेस नॉर्मल सॉफ्टवेअर वगैरे कंपनी असायच्या, दे वर सेलिंग फॉर 25,000 मल्टिपल अमाऊंट. मग त्यावेळेस व्हॉट आय डिड, पप्पा मला बोलले की शॉर आहे, तू पायथन शिकलास ना, तू सॉफ्टवेअर बनव. बर, पॅथॉलॉजी लॅब. सो पप्पांना एक सॉफ्टवेअर घ्यायचं होतं, ज्याची किंमत आय गेस इट वॉज लाईक 25,000. आणि मग बोलले आय विल गिव्ह यू लॅपटॉप, तू सॉफ्टवेअर बनवून दे. सो अशी आमची झाली होती बार्टर, एक्सचेंज मध्ये करायचं. रादर दॅन आय पेइंग फॉर अ सॉफ्टवेअर, आय विल पे टू गिव्ह टेक अ लॅपटॉप ऑफ द सेम कॉस्ट, असं ठरलं होतं. 7 महिने घालवले आणि एकदम बेसिक लेवल सॉफ्टवेअर बनलं, व्हेरी ऑनेस्ट. आणि स्लोली देन आय रिअलाइज सम पॉइंट ऑफ द टाइम की देन पप्पांच्याच कनेक्शन विथ हेल्प ऑफ हिज कनेक्शन आय सोल्ड दॅट सॉफ्टवेअर टू द मल्टिपल पीपल आउट देअर. अँड दॅट टाइम द सॉफ्टवेअर प्राइस लाईक 25,000, 30,000, बट सेल केलं तेव्हा 2,500. So it was 10x cheaper ना. So people were like year 3-4 मध्ये no one cares. बरोबर. That time no one was caring. Now they care. त्यांना फक्त काम थोडं सोपं झालं पाहिजे, बाकी काही नाही. That is how then I sold it to the multiple people. After selling it to the multiple people, I thought कि अरे software or the technology is my core interest. Yes. आणि स्केलेबल मी काहीतरी करू शकतो. I can earn something over there. That is how I started. मी पुण्याला यायला लागलो. I still remember ना, इथे like I saw 5-star hotel in my life for the first time. इथे खराडीमध्ये. तिथे एक इव्हेंट होता सॉफ्टवेअर कंपनीचा. तिथे ते इन्व्हायटेड मी, आणि सकाळी गेलतो, इव्हेंट स्टार्ट होत होता, आणि माझ्याकडे एवढे काही रिसोर्सेस वगैरे नव्हते. नाव टुडे आय हॅव अ मोबाईल, बट त्यावेळेस नव्हता. सो टॅब होता बायजूसचा. सो बायजूस वाले लॉकडाऊन 2 दिवस झाले, शाळा सुटली म्हणजे ओपन झाली, लॉकडाऊन उठले, ते 2 दिवसाने घरी आलेत. अँड दे आर लाईक की माझ्या पुढं माय पेरेंट्स आर सिटिंग इन फ्रंट ऑफ मी, अरे तू ह्या 10 प्रश्नांची उत्तर दे. कुठून ते 2 वर्ष गेलोच नाही मी शाळेत. सो अशी परिस्थिती झाली होती. आणि मग पप्पांनी काय पण करून घेतला तो टॅब. आणि त्यांची ती बायजूसची सेलिंग स्ट्रॅटेजीच होती की डिमिनिश द स्टुडंट्स एस्टीम इन फ्रंट ऑफ द पेरेंट्स, त्यांना पिच करायचं त्याची स्ट्रॅटेजीच होती. आणि आय वुड नॉट लाईक टू मेन्शन एनिथिंग अबाउट देम इन द पॉडकास्ट, बट जे होतं ते बायजूस, आय डिडंट लव्ह देम बिकॉज ऑफ द सेम थिंग. कारण भाई किती इज्जत घालवली होती घरच्यांपुढे. आणि अशा गोष्टींमुळे बघ ना, तू आता तुझ्यासोबत किती गोष्टी झाल्या. तू इंग्लिश स्कूलमध्ये गेला, तिथे तुला ते म्हणजे चुकीचं हे दर्शवणं सगळ्या विद्यार्थ्यांसमोर. अजून बायजूस हे या छोट्या गोष्टी कधी नाही का खूप मोठ्या बनतात माइंडमध्ये, आणि मुलगा आहे ना खूप अंडर कॉन्फिडंट बनून जातो कुठं ना कुठं. या गोष्टी मॅटर करतात, अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे. मग नंतर काय झालं, तू लीप कडे कसं आला, म्हणजे लीप कसं स्टार्ट झालं? सो लीप कडे कसं आला, तर मग मी पुण्यात आलो. बऱ्याच ऑन्टरप्रिनर्सला तो जो इव्हेंट होता ना, त्या इव्हेंटमध्ये स्टार्टिंग चालू व्हायच्या आधी ना, मी जवळजवळ 1 तास माझ्या 2 GB टॅबने QR कोड स्कॅन करत होतो आत जाण्यासाठी. आणि टॅबला तर 1-2 GB रॅम होतं. ते खूप हार्ड झालं. मग तिथे कोणाला विचारायचं तरी कसं की सर तुमचा मोबाईल आहे, मग होतं माझं रजिस्ट्रेशन करू द्या. अंडर कॉन्फिडंट आहे. तसंच मग घाबरत आहे वेंट इन टू द कॅफेटेरिया, लॉट ऑफ पीपल वर नेटवर्किंग आउट द्या. तिथे मग आय डोंट नो ते कोण, आय मीन देर वॉज वन गाय, मी त्यांना भेटलो. अँड ही वॉज लाईक की मला काय माहिती, तेच फाउंडर आहेत कंपनीचे, ज्यांचा इव्हेंट. आय मेट देम, आय टोल्ड देम अबाउट व्हॉट एक्झॅक्टली आय एम डुईंग. असं सॉफ्टवेअर वगैरे बनवते. 12 वर्षाचा होतो. लीपचं प्रमोट केलं की पॅथॉलॉजी नव्हतं त्यावेळेस. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टेक्निक्स म्हणून आपलं नाव दिलं त्याला, तर ते करायचं. आय स्टील रिमेंबर त्यावेळेस मग इव्हेंट वगैरे चालू झाला. माझा प्लॅन खूप सिम्पल होता, कार्यक्रमात जायचं, इव्हेंटला जायचं, शेवट बसायचं, ऐकायचं, ते खाऊन वगैरे माघारी यायचं. ओके. पण नंतर मी सकाळी त्यांना भेटलो. ते जसं स्टेजवरती आले, ही सेड की आज सकाळी मी एका मुलाला भेटलो, जिओची हेड ऑफ मार्केटिंग अँड लॉट ऑफ पीपल वर सेटिंग देअर. आणि एकतर त्यांनी मला बोलवलं. आणि कसं मोस्ट ऑफ द इव्हेंट्स मध्ये रेड कार्पेट असतं ना, टू वॉक इन बिटवीन. दॅट टाइम इट वॉज लाईक की
रेड कार्पेट होतं, पण मी असे टेबल वगैरे ओलांडत स्टेजवरती पोहोचलो. बरोबर. सो दॅट वॉज द थिंग यार, म्हणजे एवढा कळालं. अंडर कॉन्फिडंट, लेग्स वर शिवरिंग, हँड्स वर शिवरिंग, एकदम टाइम असा पटापटा जातो एकदम. आणि प्रत्येक शब्दाला ना, वेन ही वॉज सेइंग सकाळी भेटलो, माझं एक हार्टबीट वाढत होतं, धक धक. दॅट वॉज हाऊ इट वॉज हॅपनिंग. मग मला थोडी भीती वाटत होती, पण कसं तरी गेलो मी. सो द मॉरल दॅट आय एम ट्राईंग टू टेल इज, द गाय जो लास्ट टाइम स्टेजवरती बोलला होता HKG, दॅट इज अगेन आय गेस 5 वर्षापूर्वी, आणि तो डिरेक्टली 5 वर्षानंतर बोलतोय तुम्ही एवढ्या मोठ्या ऑडियन्स समोर, एवढ्या ऑडियन्स समोर. सो दॅट इज हाऊ मला समजलं की अरे कोणतरी, ऍटलिस्ट मी आता काय केलं नाहीये जास्त मोठं, स्टील आय एम लर्निंग. दॅट टाइम ऑल्सो आय वॉज लर्निंग. तरी पण पीपल आर रिस्पेक्टिंग अस जस्ट बिकॉज ऑफ माय एज. तर आय हॅव एन अनफेअर ॲडव्हान्टेज. बरोबर. तर त्यालाच युटिलाइज करून घेऊ. अँड दॅट इज हाऊ आय स्टार्टेड इन टू ऑन्टरप्रिनरशिप, स्टार्टअप्स. मग थोडे दिवस झाले, मी बरेच सॉफ्टवेअर्स वगैरे नॉलेज घेतलं, बनवलं. आय डिड लॉट ऑफ थिंग्स. आय स्टार्टेड अबाउट टू स्टार्टअप टेक वर्टेक्स म्हणून, तिथे व्हेंचर कॅपिटल्स आणि फाउंडर्सला आम्ही कनेक्ट करायचो. सो फॉर रेजिंग द फंड्स. 2022 ची गोष्ट, 23ची. त्यावेळेस मी बऱ्याच व्हेंचर कॅपिटल्सला भेटलो, सीईओ लोकांना भेटलो, की जस्ट टू अंडरस्टँड. भले दॅट स्टार्टअप डिडंट वर्क बिकॉज रेजिंग फंड्स, व्हेंचर कॅपिटल थिंग, इट वॉज नॉट माय कप ऑफ टी बिकॉज इट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स मॅथमॅटिक्स. पण त्यावेळेस ना शिकायला बरंच भेटलं, कारण व्हेंचर कॅपिटल पीपल आर, दे आर व्हेरी फोकस टुवर्ड्स मनी. दे नो हाऊ टू डबल द मनी, दे नो हाऊ टू ट्रिपल द मनी, दे नो हाऊ टू दे अंडरस्टँड बिझनेस, दे अंडरस्टँड बिझनेस व्हेरी इझिली. म्हणून तर ते मोर दॅन अ फाउंडर. बरोबर. सो बिकॉज ते मनी ओरिएंटेड लोक आहेत. फाउंडर इज AM ओरिएंटेड, विजन ओरिएंटेड पर्सन, बिल्ड करत राहतो. ही इज मोर ओव्हर अ फिलॉसॉफिकल गाय. दॅट इज वॉट आय थिंक. But moreover to the venture capital, they are very money oriented, ROI oriented. Founders ला पण पाहिजेत, but founders cannot do out of passion. Right. So तसं होतं. त्याच्यामध्ये then I built software, sold it to multiple people, started this Tech Vertex. आणि जोपर्यंत 2024 पर्यंत ना मला खूप नॉलेज आलं होतं, म्हणजे खूप, म्हणजे जेवढं मला आता माहिती आहे ना, तेवढं आजकालच्या मुलांना पण माहित नाहीये. 10वीतल्या मुलांना स्टार्टअप काय माहित नाहीये, टेक्नॉलॉजी कुठे चालली माहित नाही. दे जस्ट नो एव्हरीडे मॅथमॅटिक्स जे शिकवलं जातं. सो मला वाटलं की काय करू, हेच एज्युकेशन ना सगळ्या मुलांपर्यंत पोहोचू. मग कसं? सो मग मी लीप म्हणून आहे ना एक प्रोग्राम चालू करायचं ठरवलं. सो लीप मी आधी सांगितलं, लिडिंग ऑन्टरप्रिनर्स अँड अचिव्हर्स प्रोग्राम. राईट. आता लीपचं नाव गो लीप 360 आहे, बट इट वॉज अर्लियर नोन ॲज लीप. तर मग मी लीप स्टार्ट केलं. अँड लीपमध्ये आम्ही बेसिकली एकच विजन होतं की ऑन्टरप्रिनरशिप एज्युकेशन बघायचं तर इंडियामध्ये स्टार्टअप्स बनत नाहीयेत. सत्य नडेला, द CEO ऑफ मायक्रोसॉफ्ट, सुंदर पिचाई, द CEO ऑफ गुगल, ऑल दिस बिग कंपनीज आर रूल्ड बाय इंडियन्स. बट द प्रॉब्लेम इज इंडियनच्या मुलांकडे टॅलेंट आहे, दे आर नॉट गेटिंग राईट एक्सपोजर. सो मला ॲज अ 15 वर्षाचा मुलगा ना, मला माहिती होतं एज्युकेशन सिस्टम मध्ये प्रॉब्लेम्स काय. आज जर 35 वर्षाचा माणूस आला आणि तो तुला समजा विचारलं की काय प्रॉब्लेम आहे, त्याला लगेच रिलेट नाही करता येणार. पण मला माहिती आहे, अरे आमचे पुस्तक असे आहेत, मला हे नाही आवडत, आणि मला थोडं नॉलेज आहे, माझं थोडं कनेक्शन आहे, काय करू शकतो. सो मी ठरवलं नॉर्मल लेवलला विल स्टार्ट अ लीप प्रोग्राम आउट देअर. सो देन वन गाय संदीप जमदाडे म्हणून, सर ही स्टार्टेड हेल्पिंग अस लॉट. आता ते मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द कंपनी. सो त्यांच्या कनेक्शन्सने आय गॉट टू लॉट ऑफ कॉलेजेस. चंद्रकांत दळवी सर जे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत, त्यांच्याकडे गेलो, सरांना ही आयडिया पिच केली, त्यांना कॉन्सेप्ट आवडली. ही ग्रँटेड 5 स्कूल्स, 5 स्कूलमध्ये 7 महिने आम्ही तो प्रोग्राम चालवला. ट्रेमेंडस रिस्पॉन्स फ्रॉम द ऑडियन्स. आय मीन ऑडियन्स इन काइंड ऑफ लाईक स्टुडंट्स, त्यांना खूप ना नॉलेज येत होतं, मला रिझल्ट दिसले. अँड दॅट इज मला समजलं की अरे दिस गाईज रिअली हॅव पोटेन्शियल, लेट्स टेक इट टू द नेक्स्ट लेवल. मग गो लीप 360, दॅट इज व्हॉट इज द बिगेस्ट थिंग दॅट वी आर डुइंग. आता 50,000 प्री रजिस्ट्रेशन आर देअर ऑन द प्लॅटफॉर्म. अजून युजर्स नाहीत तेवढे, 50,000 वेट लिस्टेड आहेत. सो आम्ही स्लोली स्टुडंट्सला रोल आउट करतोय. सो आता आम्ही काय करतोय, आता माझं स्वतःचं विजन काय होतं की ऑन्टरप्रिनरशिप मुलांपर्यंत घेऊन जायचंय आणि बिझनेस स्कूल उभी करायची आहे. बिझनेस स्कूल बट दॅट इज टोटली लाईक प्रॅक्टिकल बिझनेस स्कूल. पण ते करण्याच्या आधी ना, दॅट वॉज आर व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड विजन. बट ते डॉट्स कनेक्ट करण्यासाठी, ऑन्टरप्रिनरशिप इज अबाउट जॉइनिंग द डॉट्स. राईट. जॉइनिंग द डॉट्स वॉज हा लीप स्टार्ट केला. फायनल डॉट इज स्टार्टिंग अ बिझनेस स्कूल. पण त्याच्या मधले जे डॉट्स आहेत ना, दॅट इज वॉट आय वॉन्ट टू फुलफिल. त्याच्यातला एक मधला डॉट आम्ही बघितला की दॅट वॉज लाईक थर्ड माइलस्टोन, दॅट इज
लीपचा एक प्लॅटफॉर्म बनवू. आता बिझनेस स्कूलला कोण मुलं येतील ज्यांच्याकडे ऑलरेडी घरातून एक्सपोजर आहे, पैसे आहेत, फी भरायला पैसे आहेत, किंवा त्यांचा माइंडसेट तसा, कारण की माइंडसेटच गरजेचा आहे. कारण की हा जो सिस्टम रन होतोय की रेग्युलर स्कूल्स मध्ये जाऊन याच्या व्यतिरिक्त दुसरा विचार करणारे खूप कमी जण आहेत जे की याच्या बाहेरचा विचार करतात. एक्झॅक्टली. सो काय करायचं, प्रॅक्टिकल काहीतरी करायचं. दॅट इज स्टील माय विजन अँड दॅट वुड बी फॉर व्हेरी लॉंग टाइम टिल वी डोंट रीच देअर. सो पण ते करण्यासाठी ना मग मला काय वाटलं की एक प्लॅटफॉर्म बनवू ज्याच्यावरती जेवढे पण ऑन्टरप्रिनर्स आहेत, रिनाउंड लोक आहेत ह्या भारतातले, आउट ऑफ इंडिया, ते एकत्र येतील एका ऍपवरती आणि सगळ्या मुलांना गाईड करतील त्यांचं काहीतरी बनवण्यासाठी. म्हणजे गावातला मुलगा पण त्याला ऍक्सेस करू शकतो. असं नाही की ज्याच्याकडे पैसेच आहेत. सो दॅट ऍप्लिकेशन वी स्टार्टेड ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट. अजून भरपूर रिस्पॉन्स ऑडियन्स कडून. अजून काय काय करतं लीप? सो लीप मध्ये त्या ऍपमध्ये आम्ही काय करतो, मुलांना लर्निंग फ्रॉम आमचे मास्टर क्लासेस होतात. जेवढे पण मोठे बिग ऑन्टरप्रिनर्स, रिनाउंड पीपल त्यांच्याकडून होतात. सेकंड, आम्ही दर आठवड्याला वी होस्ट देम चॅलेंजेस. आम्ही त्यांना रिसोर्सेस देतो, परत त्यांना प्राइज मनी देतो दर आठवड्याला. मग तुम्हाला एक AI पॉवर्ड ॲग्रीटेक ॲप बनवायचं आहे, त्याला बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला लोक देतो, टीम देतो, प्लस फंडिंग देतो. सो आणि मग बेस्ट आयडियाला सिलेक्ट करतो. मग मी त्यांच्यासोबत कोलॅब करून एक सोशल मीडियाला वी प्रमोट देम. त्याच्यामध्ये परत अगेन म्हणजे त्यांच्या स्टार्टअपला पूर्ण मेंटॉरशिप, फंडिंग, टीम, रिसोर्सेस, लर्निंग सगळं एकाच प्लॅटफॉर्मवरती. वी हॅव जस्ट बाउन्स्ड इट. VC तुझ्यासोबत का कनेक्ट होतोय नेमकं? म्हणजे VC तुला का चूज करतोय की तुझ्यासोबत कनेक्ट होऊन मला या आयडियाज मध्ये इन्व्हेस्ट करायचे तुझ्या लीपवरती जे बिल्ड होत आहेत? इन टर्म्स ऑफ की वेंचर कॅपिटल लीप मध्ये काय इन्व्हेस्ट करतात का लीपच्या स्टार्टअप मध्ये काय इन्व्हेस्ट? लीपचे स्टार्टअप्सला हेल्प करतोय खाली जे स्टुडंट्स तिथे येत आहे. तो म्हणला ना की त्यांना फंडिंग भेटेल तिथे लीपच्या थ्रू, राईट? जे की VCs त्यांना प्रोव्हाइड करणार. VC तुझ्याकडे काय येतोय, राईट? म्हणजे काय येतोय तुझ्या? सो VC आमच्याकडे काय येतोय ना, देखो आता ना एवढे प्लॅटफॉर्म्स आहेत जे स्टार्टअप फाउंडर आणि इन्व्हेस्टर्सला कनेक्ट करून देतात. बट वेअर एक्झॅक्टली वी कम इन ना, आम्ही येतो, इट इज ऑल न्यू एज स्टार्टअप्स. आणि बघितलं ना, ऑल स्टार्टअप मार्केट इज सॅच्युरेटेड. कसं अनऑर्गनाइज मार्केट आहे ना, वी आर जस्ट ऑर्गनायझिंग इट ॲट अ वन प्लेस. सो VCsला वी गिव्ह देम अ डॅशबोर्ड ॲट टू लीप प्लॅटफॉर्म. त्यांना तिथे समजतं हे स्टार्टअपचं पूर्ण एक ड्यू डिलिजन्स आणि एव्हरीथिंग. त्यांना पूर्ण AI पॉवर्ड अनालिसिस त्यांना सगळं भेटतं. सो वी गिव्ह देम द वर्ल्ड क्लास अनालिसिस टू द वेंचर कॅपिटल. आणि ते पूर्ण AI पॉवर्ड आहे. मल्टिपल APIs वगैरे यूज करून वी हॅव बिल्ट इट. So those people get the exposure to learn about startup. त्यांचा पूर्ण कंपनीचा स्केल किती करेल, मार्केट कसं आहे, फाउंडर्स कसे आहेत, लीप वरती त्यांचं कसं चालू आहे. सो वी कीप ट्रॅक ऑफ एव्हरीथिंग. सो ज्यावेळेस तुला VC इन्व्हेस्ट करायच्या फक्त पिच डेक नाही ना बघत, 10 गोष्टी बघतो, कंप्लायन्स बघतो, डिलिजन्स बघतो. हे सगळं आम्ही एकाच ह्याच्याद्वारे ऑर्गनाइज करून देतो. VC एज नाही बघत का स्टुडंटची? तर तू स्टुडंट्सला घेतोय, राईट? लीप वरती फक्त स्टुडंट्सला घेतोय. आय थिंक दुसरं बी काही घेत असेल तू जास्त एज वाले मुलांना, 13 to 25 आयडियल. तर ठीक आहे. यामध्ये एज नाही बघत का VC की कमी एजचा मुलगा आहे, याला एक्सपिरियन्स नाही, हा बिल्ड करू शकेल का माझा, मी ज्याच्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट करतोय त्याचा मला रिटर्न्स भेटतील का, असं विचार करत नाही का VC वगैरे? असं काही झालंय असं आतापर्यंत? सो टू बी व्हेरी ऑनेस्ट, आता तरी ना असं नाही झालं. बिकॉज VCs दे आर व्हेरी आता जे जेनजी ऑडियन्स असते ना, सो दिस पीपल आर ऑलरेडी व्हेरी फास्ट पेस पीपल. त्यांना सो अजून तर लॉट ऑफ पीपल डोंट डाऊट इट. स्टुडंट्स म्हणजे ना डिपेंड करतं की कोणतं स्टुडंट बघतो आपण. स्कूल स्टुडंट मध्ये तर स्पेसिफिकली VC नाही. अंडरग्रॅड्स ते स्टुडंट जास्त, और 18+ तरी ऍटलीस्ट त्यांच्यासाठी दे गो डीप डाईव्ह इनटू इट. VC बी तर एवढा नाही ना, तो कॅपेबल माणसामध्येच इन्व्हेस्ट करेल, कॅपेबल माणसामध्ये. सो मी बोलतो आमच्या प्लॅटफॉर्मवरती ना 100 जण जरी येतील त्यातलं एकच स्टार्टअप बनवू शकते. बरोबर. वी आर नॉट समवन की जे येतील ते स्टार्टअप बनवलं. बरोबर, असं काही नाही. 100 मधला एकच बनतो शेवटी. थोडं चालेल, बट रिटेन अँड सस्टेन देअर विल बी द ओनली वन स्टार्टअप विल बी डुइंग. सो अगेन द मॉरल ऑफ द स्टोरी इज आम्ही त्यांना रिसोर्सेस प्रोव्हाइड करतो. स्टार्टअप बनेल नाही बनेल, इट इज ऑन टू देअर ओन कॅपॅबिलिटी. वी आर गिव्हिंग देम एव्हरीथिंग. जर तुला सगळं भेटतं जरी तू नाही करू शकत तर आम्ही अजून काय करू शकतो. बरोबर, असं ठीक आहे. आता मग तू AI बद्दल खूप बोलतो, राईट? तर मला AI बद्दल जाणून घ्यायचंय की सध्या AI काय चेंज करतोय आणि AIचं फ्युचर काय, मला याबद्दल सांग. AIचं फ्युचर काय, सध्या काय काय चेंजेस होत आहेत? सध्या
आता यू माइट बी अवेअर अबाउट इलेक्ट्रिक ड्रायव्हिंग कार्स, EV कार्स. कधी इमॅजिन केलं होतं दिस थिंग विल बी कमिंग? आता कळालं आपल्याला या गोष्टी. आपण ChatGPT, काय क्रेझी गोष्ट आहे. बरोबर. आय मीन थिंक ऑफ इट ना. आधी जे ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटला फ्रंट एंड वगैरे डेव्हलप करायला टाइम जायचा बराच, कितीतरी टाइम खूप लवकर म्हणजे खूप कमी वेळात होतो. मला एरर आला, आय जस्ट गो टू द ChatGPT, अरे भाई एरर आला, तो डिरेक्टली कोड स्निपेट लिहून देतो, माझं 2 मिनिटात एरर सॉल्व्ह होतो. सो थिंक हाऊ मच कॅपॅबिलिटी. परत सॉंग्स, या कॅन जनरेट सॉंग्स. राईट. जस्ट वन थिंग बॅकस्टेजला विचारतोय, नंतर हा पार्ट कट कर. आपण आता समजा ऑडियन्सला दाखवलं की AI कुठे चाललंय, आपण एक सॉन्ग बनवलं तर आय जस्ट शो यू कसं बनवू शकतो. चालेल थोडं? चालेल. सो मी ना ओके रेझ्युमे. सो आय विल शो यू वन पॉवर ऑफ AI. ठीक आहे. सो ना माहिती आहे का, AI सॉंग्स पण बनवू शकता ऍक्च्युली. suno.com म्हणून आहे ना, ओके गाईज इट इज नॉट स्पॉन्सर्ड थिंग. suno.com म्हणून आहे ना एक प्लॅटफॉर्म आहे. मी त्याच्यावरती आपलं असंच गेलो की नाही का, आम्हाला एक हे बनवायचंय, सॉन्ग बनवायचंय, आणि आम्ही जे मिशन NAP जे चालू करतोय, ऑल दोज पीपल मिळून मिशन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं. मग आम्ही काय केलं, तिथे पूर्ण ChatGPT कडून लिरिक्स घेतले, लिरिक्स suno.com ला पेस्ट केले, आणि आम्हाला एक फायनल सॉन्ग भेटलं. एक सेकंड, मी फायनल सॉन्ग दाखवतो. आणि बाय सीइंग द रिझल्ट्स ना, इट वॉज लाईक माइंड ब्लोईंग यार. असं कसं होऊ शकतं, म्हणजे AI पूर्ण म्युझिक, आवाज सगळे एक सेकंड होते खात असेल. असेल कुठेतरी. व्हिडिओ मध्ये पण देतो, व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये पण देतो का फक्त म्युझिक? व्हिडिओ आपल्याला करायचा, ऑडिओ तो देणार. ठीक आहे. ऑडिओ ऐको माइक पशी. 2025 में 2008 का माइक्रोसॉफ्ट एक्सेल, अगर इतनी हमारा एजुकेशन सिस्टम आउटडेटेड है तो लेट्स चेंज इट. कैमरा के देखो, AI ने बनवलं. AI ने बनवलं. इतकं बीट वगैरे सगळ्या गोष्टी, एव्हरीथिंग इज बाय AI. अरे किती भारी प्रोफेशनल रॅप वाटतं यार. प्रोफेशनल. अरे दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. AI मध्ये पॉवर. थिंक व्हिडिओज बनवू शकतो आपण. त्या दिवशी सोरा, आय वॉज ट्राईंग सोरा नाही गुगलचं, आय वॉज ट्राईंग इट, आपलं लिपच. आणि मी आपली अशीच रील बनवली की आमचा प्लॅटफॉर्म लवकर येतो, मुलांना रजिस्टर करा. आणि एक 8 सेकंदात ती क्लिप बनली, आणि जवळजवळ ना किती 43K व्ह्यूज आहेत त्याला. आणि तिथूनच ना लिपला किती युजर्स आलेत, 300 युजर्स आलेत त्या रील वरतून. दिस व्हिडिओ इज AI जनरेटेड. बघितलं तुम्ही. कॅमेरा मध्ये दाखव, नंतर एडिटिंग मध्ये दाखवता येईल ना. सो ठीक आहे, दाखव एडिटिंग. सो दॅट इज हाऊ म्हटलं AI इज डुईंग. आता ओके, लेट्स थिंक अबाउट व्हॉट एक्झॅक्टली द फ्युचर इज. आजकाल ना हे सगळं आहे, इट इज ऑल व्हेरी गिमिकी थिंग. सुनो AI, डेव्हलपिंग इमेजेस, जनरेटिंग इमेजेस. सो द मोरल, द सिम्पल थिंग इज, आजकाल AI ने बरंच काम आहे ना खूप सिम्पल झालंय. रिप्लेस तर नाही काही झालेलं, बिकॉज आजकाल बऱ्याच लोकांना वाटतं जॉब खातं AI. कम्प्युटर आलते त्यावेळेस पण लोक हेच बोलत होते, बरोबर आहे, जॉब जाईल, असं झालं. नवीन जॉब्स पण आले. सो AI जॉब्स खाणार नाही. आजकाल मुलांना काय वाटतं माहितीये का, त्यांना जर मी कॉलेजेसला वगैरे जातो त्यांना मी दाखवतो, सो आय टेक अ सेशन फॉर एन आवर. तिथे स्टार्टिंगला आय आस्क देम अ सिम्पल क्वेश्चन, की अरे तुम्हाला काय वाटतं, AI तुमचा जॉब खाणार नाही? सगळे बोलतात नाही खाणार. मग मी माझे बऱ्यापैकी सेशन्स कसे एकदम प्रॅक्टिकल होतात ना, मग मी त्यांच्याकडून एक प्रॉब्लेम स्टेटमेंट घेतो आणि आय बिल्ड अन ऍप्लिकेशन त्यांच्यात घेऊन त्या एका अर्ध्या तासात, आणि पूर्ण AI करतो. स्क्रिप्टिंग, ऍपचं फ्लो, कोडिंग, एव्हरीथिंग AI डज. आणि शेवटला मी त्यांना विचारतो, अरे आता वाटतंय खाईल जॉब्स? सो दे आर लाईक की आता गॅरंटी नाहीये. सो द पॉइंट इज व्हेरी सिम्पल, की इथं जो त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बदलतो, इट इज नॉट करेक्ट आय गेस, और समवेअर इट इज रॉंग. आय जस्टिफाय इट. कसं की ज्यावेळेस स्टुडंट्स शुड गेट ऍज अ फ्रेंड ऑफ AI. तुम्ही AI चा मित्र बना. ज्यावेळेस तुम्ही ऍप बनवा, पण 50% AI will do, 50% you will do. They are not your competitors. ज्यावेळेस तुम्ही तुमचं प्रोजेक्ट ना त्याला वापरून करतो, दॅट टाइम विल बी तुमची थिंकिंग त्याला द्या, त्याच्या थ्रू त्याच्याकडून काय जनरेट करून घ्यायच्या गोष्टी. पण एक ह्युमन टच त्याला ठेवा. नॉट जस्ट ह्युमन टच, पण AI मॉडेल्स एवढे कॅपेबल नाहीये. थोडं तरी टेक बॅकग्राऊंड, टेकची अंडरस्टँडिंग पाहिजेच. अजून आहे म्हणजे ते लागणारच आहे. पूर्ण तरी ह्युमन रिप्लेसेबल. म्हणजे ऍप बनवतं ते फक्त फ्रंट एंड बनतं. बॅक एंड साठी तुम्हाला
एवढं काय करावं लागेल ना, बिकॉज आय पर्सनली आमचं ऑल द लीप ऍप्लिकेशन वॉज बिल्ट व्हेरी फ्रंट एंड तर पूर्ण याने बनवलं, बट वेन इट केम टू द बॅक एंड ना खूप एरर्स, सर्व्हर एरर्स, सो खूप मॅन्युअली मॅन्युअली बघावं लागतं. सो थोडं इंजिनिअरिंगचं माइंड तुम्हाला तिथं वापरायचंय. अरे मी मागे एक माझा मित्र म्हणत होता मला यायचं, काल परवाचा मी गप्पा मारत होतो, तर तो म्हणे की एक असा आहे त्याचं 1.8 का काहीतरी यायचं नाव आहे, असं मला आठवत नाही एक्झॅक्टली काय. तर तो काय करतो माहितीये का, त्याला तुम्ही फक्त एक प्रॉम्प्ट द्या, तो काय करेल त्या प्रॉम्प्टला घेऊन बाकीचे जेवढ्या पण एआयचं त्याच्यामध्ये यूज केस राहणार आहे का की वापर राहणार आहे, तो काय करतो प्रत्येक एआय वरती जातो स्वतः. जसं की आता जेमिनाय वरती आहे किंवा 11 लॅब वरती आहे किंवा मिडजर्नी वरती, जे पण त्याला रिसोर्सेस लागतात का, तो काय करतो आपल्याला फक्त त्याला प्रॉम्प्ट द्यायचे, तो सगळीकडे जाऊन जे पण रिसोर्सेस कलेक्ट करायचे स्वतः प्रॉम्प्ट देऊन, स्वतः त्यांना ऍक्शन्स काय जे बी आहे सगळं देऊन तो स्वतः पूर्ण रिझल्ट आपल्या समोर आणून देतो. म्हणजे एक एआय मॉडेल आहे जो की बाकीचे ऑपरेट करतो आणि आपल्याला रिझल्ट देतो. ओके, थोडक्यात त्या ध्रुव राठीच्या फिस्टासारखं. अच्छा, त्यानं असंच बनवलंय काही सेमच आहे. बरं. आणि हे असे काय एज आहे अजून मार्केटमध्ये जे की थोडं विचित्र आहेत किंवा थोडं वेगळे आहेत की अजून बरेच आहेत. सो मी नाही व्हेरी बेसिक सांगतो. टू डेव्हलप इमेजेस, जनरेट इमेजेस, यूज मिडजर्नी, आयडिओग्राम, लोगो बनवण्यासाठी आयडिओग्राम बेस्ट आहे. बिल्ड द वेबसाईट, डोरा, वेबसाईटचं फ्रंट एंड बनवायचं, लँडिंग पेज बनवायचं, फिग्माचं मेक, ऍप्लिकेशनचं प्रोटोटायपिंग करायचे, MVP बनवायचे, यूज गुगल या स्टुडिओ, ऍप्लिकेशन डेव्हलप करायचे, यूज एमर्जंट, इट इज स्टील डेव्हलपिंग. जर ऑडिओ क्लोन करायचं आहे, माझा ऑडिओ क्लोन, then I can use 11 labs. मला जर माझं फेस क्लोन करायचं आय कॅन यूज हेजेन. मला आता मी सांगतो तुम्ही स्टार्टअप कसं डेव्हलप करू शकता. आता तुम्हाला लोगो मिडजर्नीकडून भेटला, टेक स्टार्टअप MVP तुमच्याकडून एमर्जंट किंवा AI स्टुडिओतून बनवला, पिच डेक पण AI कडून बनवून घ्यायचा, पेज प्रेझेंटेशन बनवण्यासाठी गामा AI आहे, म्हणजे मल्टिपल AI टूल्स आहेत. आणि वन थिंग टू मेन्शन इथं, ते आय डोंट रिमेंबर, हा फिस्टा ते ध्रुव राठीचं काहीतरी आलं. मॉडेल इज गुड ऍक्च्युअली, बट ना फ्रॉम अ डेव्हलपर पर्स्पेक्टिव्ह हे बाकीचे जे कॉमन पीपल आहेत ना त्यांना खूप भारी वाटेल की एकाच सबस्क्रिप्शन मध्ये 4 AI टूल भेटतात. त्याची प्राइसिंग नव्हती तेवढी, प्राइसिंग वगैरे इट डझंट मेक एनी सेन्स. बरोबर. टोकन्स आणि हा जो व्हेरी खूप चीप टाईप दिसत होतं ते, की खूप लिमिटेड टोकन्स द्यायचे आणि ते खूप लवकर यूज होऊन जाणार. काय करायचं मग चॅट जीपीटीच वापरतो ना आज नॉर्मल युजर. मला काय पाहिजे, हाय हॅलो केलं तर हॅलो चालत. त्यानं लॉन्च केल्यावर लगेच चॅट जीपीटीने काहीतरी अपडेट आणून दिलं आणि त्याचं झालं फ्लॉप ध्रुव राठीचं. हा GPT-5 हे GPT-5. GPT-5 मध्ये ते काय करायचं, GPT 1 2 3 4 5 कोणत्या पण मॉडेल पण रिस्पॉन्स फेच करतो. आणि एक मागं मी एक YIN जे सकाळ ऑर्गनाईज करतं, YIN म्हणून यंग इंडियन्स. हा येस असंच काहीतरी आहे ते. माझा मित्र त्याच्यामध्ये गेला होता, तिथं एक स्टार्टअपचा फाउंडर आला होता जो की असं बॉट बनवतोय जो काय करेल की तुमचं टेलिकॉलिंग करेल, ठीक आहे, त्याला इन्फॉर्मेशन पुट करायची, त्याला तो सगळे तुमचे जे क्लायंट्स त्यांचे आन्सर करणार, कोल्ड कॉलिंग करेल किंवा त्याचा जर कॉल आला तर IVR टाईप तो सगळे कॉल्स ऑपरेट करेल, ठीक आहे. प्लस तो बॉट असं राहील की तो जर आता तुमचे एम्प्लॉईज आहेत तर त्या एम्प्लॉईज करून त्यांचं किती वर्क झालंय किती नाही झालंय त्याची अकाउंटेबिलिटी बी घेणार. म्हणजे आता बघा ह्युमन म्हणजे आता माणसं अकाउंटेबिलिटी घेतात एखाद्या याची, तर ते एवढं परफेक्ट किंवा एवढं काय म्हणतील त्याला की काही ना काही इमोशन्स वगैरे आत येतात मध्ये येतात, राईट, की आपण आज तसं विचार करतो. बट हे बॉट काय करतो, डायरेक्ट विचारतो की भाई हे वर्क होतं तुला दिलेलं, तू केलं का नाही वगैरे डायरेक्ट विचारतो, पैसे राहिले पाठवले का नाही. ठीक आहे, मग हा जो आहे असे बॉट्स आहेत हे फ्युचरमध्ये कसं मॅन पॉवर युटिलायझेशन वगैरे करतील किंवा कमी मॅन पॉवर मध्ये कसं जास्त काम होतील या AIs मुळे. सो ऑलरेडी दिस इज ऍक्च्युअली अ व्हेरी गुड थिंग, कारण कॉर्पोरेट साठी ना त्यांना जिथे 15-20 जणांचा स्टाफ बसवायचा आहे, तुम्ही 2-3 बॉट्स किंवा एक एजंट त्याला नंबर जा लिस्ट द्या, ते पटापटा कॉलिंग करेल डिफरंट चॅनल्स वरती. असं वाट आय थिंक ना ह्याच्यामध्ये आताच्या स्टेजला ना स्टील इट्स व्हेरी अंडर डेव्हलपमेंट. तरी पण ते लीड फिल्टरेशन साठी जरी वर्क करतायत ते बेसिक प्रश्न विचारतात, कॉलिंग वगैरे खूप चांगली करतात, बेसिक प्रश्न विचारून लीड फिल्टर करून टाकतात. 2-4 प्रश्नांमध्ये त्यांना कळून जातं की ही लीड कशी आहे. मग जरी एखाद्या माणसाने जरी ऑपरेट केला तो कॉल नंतर फॉलोअप घेतला त्याचा, तर त्याला ऑलरेडी कळतं ना की ही लीड हॉट आहे, वॉर्म आहे, कोल्ड आहे. मग तो राईट कस्टमरला कॉल करतो ना, त्याचा वेळ वाचतोय ना तेवढ्या वेळेमध्ये. आय डोंट रिमेंबर यार तो प्लॅटफॉर्मचं नाव. सो आता ना टू व्हॉट आय थिंक अबाउट दिस प्लॅटफॉर्म्स करंटली, this is actually the future, but
पण पर्सनली आय माइट बी रॉंग, चुकीचं पण असू शकतो, बट मला काय वाटतं की ज्या वेळेस हे सगळे यायच्या थिंग्स आहेत ना, दिस कंपनीज आर नॉट मेकिंग एनी रेव्हेन्यू आउट ऑफ इट. VC मनीवरती खूप जास्त चालू आहे ना. थिंक अबाउट ओपन AI. आता ऑगस्ट मध्ये they raised $80 million. बरोबर. And I mean, the thing is, अजून प्रॉफिट तर काही नाहीये आणि इट इज कन्झ्युमिंग व्हेरी लॉट ऑफ. मला बी एवढे काही भारी सॅलरी नाही जो सध्या व्हायरल झाला होता. तो तर एकदम विजन पर्पज ड्रिव्हन पर्पज ड्रिव्हन माणूस आहे. सॅलरी घ्यायची वगैरे दॅट इज व्हेरी डिफरंट थिंग, पण ऍटलीस्ट दे शुड बी अर्निंग समथिंग आउट ऑफ प्रॉफिटेबल तरी असायला पाहिजे. अजून नाहीयेत. ते लॉंग टर्म साठी ते विचार करत असतील ना, जसं की जिओ लॉंग टर्म साठी तर शुअरली करतात. जसं जिओ आला होता 6 महिने त्यांना फ्री मध्ये दिलं, त्यांना ऍडिक्ट बनवलं लोकांना. आता ChatGPT तर तेच करतंय ना, लोकांना ऍडिक्ट बनवतंय, खूप भारी रिझल्ट वगैरे प्रोव्हाइड करतोय, नंतर ते चांगलं रेव्हेन्यू. सबस्क्रिप्शनची प्राइस काय किती आहे? ChatGPT Go 399 काहीतरी पर मंथ आहे ना, आय गेस. आता आले गो म्हणून इंडियन साठी. अर्लियर इट वॉज 1600, म्हणजे $20 होते पर मंथ. करतात इंडियन पे. नाही एवढं नाही करणार. 1600 नाही करणार. नाही. ओके, सो द पॉइंट ऑफ द स्टोरी इज ना, नॉर्मल ऑडियन्स कोण आहे? ते जिबली इमेज बनवते, जे जेमिनाई इमेजेस बनवते. द ऑडियन्स हु आर गोना पे इज लाईक मी और यू. त्यांना खरं मध्ये ChatGPT कडून एखादं टास्क बाहेर काढायचं. दॅट इज व्हॉट आय थिंक. सो आता आय माइट बी रॉंग, बट स्टील इथे ह्याच्यामध्ये ना कंपनीज नीड टू थिंक मोर ओव्हर ऑन द प्रॉफिट साइड ॲज वेल. कॉम्पिटिशन असं झालंय की भरपूर जण फ्री मध्ये देत आहे, मग त्यांना पण फ्री मध्ये द्यावं लागतंय, राईट? असं काही असेल, मला असं वाटतंय असं होतं. ते तर याच्या मागे तर पैसे, त्यांचा खर्च बी तर आहे ना, जसं डेटा सेंटर्स त्यांना लागतात, राईट? आता प्रत्येक ChatGPT मध्ये आपण जेवढा पण प्रॉम्प्ट देतोय त्याचा बॅक एंड कोण सांभाळतंय की डेटा सेंटर्स सांभाळत आहे, राईट? त्याच्यामध्ये तो कॉस्ट आहे ना त्यांची. मग हे कसं वर्क करत आहे डेटा सेंटर्स, आणि ही कॉस्ट कशी मॅनेज करतायत हे सगळ्या गोष्टी? मेन मला डेटा सेंटर्स बद्दल सांग की डेटा सेंटर सध्या काय झालं की अबुधाबीमध्ये ते डेटा सेंटर्स बिल्ड करताय, राईट? सध्या काहीतरी 1 लाख डेटा सेंटर्स त्यांचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे तिथे, राईट? आणि मला ह्या डेटा सेंटर्स बद्दल सांग, काय विषय ना ऑल ओव्हर वर्ल्ड. आय एम नॉट शुअर, बट एक्झॅक्टली ना आम्ही बघितलं होतं रिसर्च मध्ये, फक्त 10,000 डेटा सेंटर्स आहेत ऑल ओव्हर. असंच काहीतरी. येस. आणि 2018 मध्ये ना, सो डेटा सेंटर इज ऑल, आता लेट्स सपोज आम्ही टाकून टू ChatGPT, ऑल द डेटा इज गोना प्रोसेस इनटू दॅट. त्याचं स्टोरेज असतं त्यांचं, SSD और एनिथिंग. सो त्याला ना कूलिंग खूप लागतं. हो, बरोबर आहे. इट रिक्वायर्स लॉट ऑफ कूलिंग. एवढ्या लोकांचा डेटा प्रोसेस करायचा आहे, शुअर इट शुड ना. बरोबर. सो इन 2018 मायक्रोसॉफ्टने काय केलं, they compressed all their storage states and into an container white colorचा, आणि तो ओशन मध्ये टाकला. आणि तिथून काय झालं की बरं, जो हिटिंगची कॉस्ट जी कमी करायची ना, ते पाण्यामध्ये असल्यामुळे ती कमी झाली. आता लॉट ऑफ डेटा सेंटर्स आर इनटू द वॉटर. तो सक्सेसफुल झाला. मायक्रोसॉफ्टचे, गुगलचे. या सो द थिंग इज, डेटा सेंटर्स इज कॉस्ट इज इन्क्रीजिंग बिकॉज इट नीड्स लॉट ऑफ नॅचरल रिसोर्सेस. जसं आपलं पाणी असेल ते खूप लागतं. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे कशासाठी लागतं? कूलिंग साठीच लागतं. सो सगळ्यात जास्त खर्च तिथंच आहे. एनव्हिडिया जो GPU ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट ग्राफिक कार्ड्स वगैरे बनवतं, AI ला वर्क करण्यासाठी ना ग्राफिक कार्ड्स लागतात, GPU लागतं. CPU इज ऑल्सो रिक्वायर्ड बट नॉट अ लॉट, जिथं GPU लागतं. बरोबर. That is how it is. So what I think, data centers is gonna be the future again, because इथे आता जर कोण इन्व्हेस्टमेंट केली ना, AI चा यूज वाढणारच आहे. AI नंतर AGI येतील. आता फेब मध्ये GTC झालतं, एनव्हिडियाचा एक इव्हेंट झालता, स्वतः जेन्सन हुआंग अड्रेस्ड इट. सो AGI is gonna be next thing. ASI, artificial super intelligence, that is gonna be the next big thing. त्याच्यानंतर ज्या लोकांना पण याच्या बद्दल जाणून घ्यायचं ना, आय विल गिव्ह देम द रिसोर्स की मायक्रोसॉफ्ट इग्नाइट दरवर्षी ना स्वतः मायक्रोसॉफ्टचे CEO, मेन चीफ की पीपल ना इव्हेंट घेतात. लास्ट इयर झाला सॅटल मध्ये. तो आता लॉट ऑफ पीपल विल नॉट गो देअर बिकॉज एक इव्हेंटसाठी, पण ट्रस्ट मी खूप फायद्याचं इव्हेंट आहे. पुढच्या वर्षी AI मध्ये काय होणार आहे, टेक्नॉलॉजीमध्ये काय होणार आहे, तिथं ऑलरेडी दाखवलं जातं. ते कुठेच नंतर डिस्क्लोज होलं जातं नंतर, पण रिव्हिलिंग एव्हरीथिंग हॅपन्स ओव्हर देअर. तू आता याच्याबद्दल बोलला, एनव्हिडिया बद्दल, राईट? एनव्हिडियाची जी ग्रोथ आहे आता आपल्याला मागच्या काही वर्षामध्ये दिसली, कारण की
त्या टाइमला AI बूम मध्ये आला, राईट. आणि एनव्हिडियाचा AI मध्ये AIच्या ग्रोथमध्ये खूप मोठा हात आहे, राईट. त्यामुळे एनव्हिडियाचे शेअर्स खूप खूप वरती गेले, राईट. तर मला अजून अशा कंपनीज सांग ज्या की लिस्टेड आहेत आणि ज्या AI मध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे की त्याच्यामुळे ते शेअर मार्केटमध्ये ग्रो करतायत. तर असे त्याच्यामध्ये लोक इन्व्हेस्ट करू शकतील, म्हणजे आता अर्ली स्टेजमध्ये, आणि नंतर त्यांना चांगली इन्व्हेस्टमेंट भेटेल, रिटर्न्स. पर्सनली ना वॉट आय थिंक ना, आतापर्यंत आय हॅव नॉट बीन ॲज अ इन्व्हेस्टर इन एनिथिंग, म्हणजे शेअर मार्केटमध्ये तरी. पण तू बघितलं असतील ना काही बघितलं चांगल्या स्टॉक्स जिथे आय डिड हॅव बाईड असं. आय एम नॉट अ फुल टाइम इन्व्हेस्टर बट आय कीप स्टॉकिंग एव्हरीथिंग. सो एनव्हिडिया इज द गोना बी नेक्स्ट बिग थिंग. कारण ना बरोबर 3 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस एनव्हिडियाची प्राइसिंग बघितली होती ना, तर 25,000 रुपये गुंतवले ना, तर 5 years एक्सपेक्टेड ROI वॉज काहीतरी 2-3 लाख रुपये होता. That was like a massive thing. I think currently the same 25 is now 6 or something. 6 lakh. सो एवढी ग्रोथ झाली कंपनीमध्ये बिकॉज एनव्हिडिया एवढे मॅसिव्हली त्यांचे शेअर्स वाढले तर जस्ट बिकॉज कन्झम्पशन वाढलं. बरोबर. चॅट जीपीटी इज द कंपनी, कंपनी ॲज अ कंपनी, त्यांचं प्रॉडक्ट आहे चॅट जीपीटी. चॅट जीपीटी लागतं जीपीयू. द बेस्ट कंपनी इन टू द वर्ल्ड इज एनव्हिडिया. ऑल द मनी दॅट इज कमिंग इन अँड VC मनी इज गेटिंग इन्व्हेस्टेड दॅट चॅट जीपीटी इज रनिंग टू द एनव्हिडिया. बरोबर. सो एनव्हिडिया इज अगेन अ व्हेरी बिग कंपनी. दॅट इज वॉट आय थिंक. इन्व्हेस्ट. मस्त. मला असं वाटतं आपण AI वरती भरपूर बोललोय. तर आपण जे तो आता अजून एक गोष्टींवरती बोलतो की एज्युकेशन सिस्टम, राईट, की तू त्या गोष्टीमधून थोडा बाहेर पडला, राईट, सध्या, आणि तू असं बिल्ड करतोय. आणि तू खूप ठिकाणी बोलतो की भाई एज्युकेशन सिस्टममध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, काही असे इम्प्रूव्हमेंट झाल्या पाहिजे. तर काय इम्प्रूव्हमेंट झाल्या पाहिजे, किंवा काय तुला वाटतंय की चुकीचं आहे एज्युकेशन सिस्टममध्ये आणि काय इम्प्रूव्हमेंट होऊ शकतात? एज्युकेशन सिस्टम मध्ये ना स्पेसिफिक म्हणजे मला वाटतं की आपली जी एज्युकेशन पॉलिसी ना सेट होते, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, वी गॉट इंडिपेंडन्स इन 1947. बरोबर. त्याच्यानंतर आपली एज्युकेशन पॉलिसी वॉज सेटअप इन 1968. त्याच्यानंतर 72 or something, 73, 82, and then 1996 मध्ये आपली अगेन एज्युकेशन पॉलिसी सेट होते. त्याच्यानंतर 1992 मध्ये एक होते, दॅट वॉज नॉट अ फुल फ्लेज्ड पॉलिसी, 35 रिफॉर्म्स केले. आणि टोटली 1986 नंतर टोटली अपडेटेड जी NEP होती ना, दॅट इज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, 2020 मध्ये झाली. सो ह्याच्यात गॅप आहे 34 वर्षाचा. म्हणजे विचार करा की 34 वर्ष गॅप आहे आपल्या पुस्तकांमध्ये, आपल्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये. आज 2025 चालू आहे. टेक्नॉलॉजी दररोज काय ना काहीतरी येते. AI, लॉट ऑफ स्टफ इज चेंजिंग. अजून 10वीच्या गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये कम्प्युटर टॉपिक पण नाहीये. सो द थिंग इज, आय डोंट थिंक की जर एवढं मागं राहिलो तर स्टुडंट कॅन कम्पीट. मॅथ्स आणि सायन्स तर गरजेचंच आहे, मी असं नाही बोलत नाहीये, पण मॅथ्स आणि सायन्सला कायच करणार जर त्यांना हे नॉर्मल कम्प्युटर ऑपरेटिंग नाहीये. बरोबर. त्यांना बेसिक्स नाही समजत. खूप हार्ड आहे बेसिक्स समजणं, नाही समजत. स्टुडंट अजून मी बघतो ना 10वीतले मुलं आहेत, दे आर व्हेरी हार्ड टू जगल विथ द माउस अँड अ कीबोर्ड, की दोन्ही पॅरलली मॅनेज. ओके, सो कमिंग ऑन टू द पॉइंट, आपली जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी लास्ट टाइम सेट झाली 2020 मध्ये झाली, जेवढे पण पुस्तक आजकालचे आहेत ना ते बेस्ड ऑन NEP 2020. टेक्नॉलॉजी 2020 नंतर इव्हॉल्व्ह झाली ना. कुठे मग काय AI लॉट ऑफ स्टफ. AI तर खूप जुनी कॉन्सेप्ट आहे. AI आत्ता नाही आलं. लोकांना वाटतं AI आत्ता आलंय 2021-22ला 20ला. सो आता जे आपण युज करतो ना, चॅट जीपीटी, क्लॉड, अँथ्रोपिक, एनिथिंग, दॅट इज जनरेटिव्ह AI. सो इट इज नेक्स्ट वे ऑर समथिंग वी कॅन कॉल. सो हेच की थोडं आपलं एज्युकेशन पॉलिसी जरी ऍटलिस्ट अपडेट झाली, पुस्तकं जरी टाइम टू टाइम अपडेट झाले, तेच बेस्ट आहे. बाकी मुलांना काहीच नको आहे, त्यांना ऍटलिस्ट थोडं एक्सपोजर आहे टेक्नॉलॉजीचं. बिकॉज अगेन यार, टेक्नॉलॉजी इज द फ्युचर. जोपर्यंत मुलांना त्याच्यापासून लांब ठेवलं जाईल, इट इज व्हेरी हार्ड. बरोबर. आणि गव्हर्नमेंट खूप सारं शाळांकडे लक्ष पण देत नाही. बघतो तू मग सिरियसलीच्या पॉडकास्टवरती येणार, राईट, आणि सिद्धेश भाई आता एवढं मिशन 3030 करतोय, तर त्याबद्दल मी की भाई यार, तो जो विजन घेऊन जातोय माणूस आणि तो जो चेंज घडवण्याचा एवढा मोठा त्यांना आता कॉन्टेंटच्या थ्रू त्याने एवढं मोठं केलंय, एवढं सारं एवढ्या शाळा तो व्हिजिट केली त्यांना मिशन 3030च्या अंडरमध्ये, आणि काही शाळांना बदल बी घडवला आणि खूप काही युनिक शाळा पण त्यांना दाखवल्या. तर मला थोडं सिरियसलीच्या त्या मिशन बद्दल सांग की तो काय चेंज आणण्याचा प्रयत्न करतोय. ऍक्च्युली ना, फर्स्ट आर व्हेरी हॅट्स ऑफ टू हिम. बरोबर.
ही इज क्रिएटिंग कॉन्टेंट. मी ना लास्ट टाइम आय मेट सिद्धेश भैया वेन असं इथे थेऊर मध्ये त्याच्या शाळेमध्ये आलता दिवाळी सेलिब्रेट करायला मुलांसोबत. त्यावेळेस he was having around 300K followers. मी त्याला भेटलो होतो जस्ट की अरे मी असं असं काहीतरी करतोय. आय जस्ट वॉन्टेड टू मीट यू बिकॉज ही वॉज अ क्रिएटर ॲज वेल. राईट. सो मग मी पण मला ऑलरेडी ना असे दिवाळीमध्ये सवय आहे म्हणजे फटाकडे वगैरे, बट त्यावेळेस थोडं वेगळं की अरे काहीतरी वेगळं करू तिकडे त्यांच्यासोबत दिवाळी सेलिब्रेट करू. सिद्ध भाई पण तिकडे पुण्याला आलता. बोलले येतो, मग मी गावावरतून आलतो. सांगितलं मी असं असं काहीतरी करतो लीप अँड एव्हरीथिंग. अँड आय जस्ट मेट हिम व्हेरी कॅज्युअली. अँड आफ्टर like a year itself, I was on his podcast and the same. The thing that I'm trying to say is he is creating content, putting efforts from last 2 years to जास्त पण असू शकतात, I'm not very sure, but I guess 2-3 years, coming from a very humble background. Today he has around like 3 CR. It is not a very it is very big thing actually. सोशल मीडिया थ्रू एवढं रीच करायचं. 30 दिवस स्कूटीवरती 30 शाळा फिरायच्या. आणि त्याच्या एका रील मध्ये सांगितलं तो जो मुलगा आहे मी जर स्कूटीने जातोय तरी मला एवढा त्रास होतोय, बॅक पेन होतोय, पण तो जो पायाला झालाय तरी तो जातो 1-1 किलोमीटर. बरोबर आहे. आपल्याला ज्या स्कूल्स ना कुठे माहित पण नाहीयेत, कोणाला माहित होतं अशा स्कूल्स, बरोबर आहे, तशा स्कूल्स मध्ये जाऊन आला. सो इट इज ऍक्च्युअली कुडोज टू हिम व्हॉट इज डुईंग. आपण तर आहे सगळ्यासोबत. ऑल महाराष्ट्र, ऑल इंडिया इज विथ हिम टुडे. राईट. Very commendable actually. बरोबर, खूप भारी काम करतो. And actually I am grateful to be part of Mission 303 anyhow, by contributing something now. बरोबर. And I guess everyone should contribute for what they are doing. आणि मला असं वाटतं की भाई तो त्याचा जे बी मिशन आहे ना ते त्यानं जर आता ती जर वेव आणली की भाई कोणीतरी दुसरा माणूस येऊन पण शाळांना जर एवढं चेंज करू शकतो किंवा असं हे आणू शकतं, फंड रेज करून काहीतरी चेंज घडवू शकतं, तर एक गव्हर्नमेंटला बी मेसेज जातोय की भाई अरे दुसऱ्यांना कुणाला तरी उतरावं लागतंय. राईट. हे पण एक मेसेज जातोय. बट अजून एक मेसेज जातोय की भाई लोक पण आता हे होतील, काय म्हणतील त्याला, की मोटिवेट होतील की त्यांच्या गावामध्ये ते प्रश्न उचलतील शाळांवरती त्यांच्या. बरोबर. त्यांच्या शाळेची काही समिती असते ना काहीतरी, बरोबर, त्यामध्ये प्रश्न ठेवतील ना कमिटीमध्ये. तर अशा गोष्टी घडतील मला असं वाटतं. इथून पुढं एक चेंज तर येईल काही ना काही. कसं आहे, गव्हर्नमेंटला सगळे प्रॉब्लेम्स माहिती आहेत असं नाही, गव्हर्नमेंटला माहित नाही. थिंग इज ना आत्तासाठी आता हे स्कूलचं सोडून देऊ, आय विल बी कमिंग ऑन अ डिफरंट टॉपिक. म्हणजे गव्हर्नमेंट आर लुकिंग फॉर प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स. गव्हर्नमेंट ऍक्च्युअली इट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स ना. ऑलरेडी एवढे जिल्हे आहेत, एवढे राज्य आहेत, तेवढे सिटीज आहेत, तेवढे गाव आहेत, तेवढे तालुके आहेत. त्यांचं मेन काय आहे की डीजी यात्रा इज अ प्रायव्हेट कंपनी. लेटर ऑन दे got into the government's thing. Every organization that you see should have collaborated with government was a private. नंतर गव्हर्नमेंट सोबत झाली बिकॉज गव्हर्नमेंटला वर्क आवडलं. सो गव्हर्नमेंट एज्युकेशन मध्ये पण त्यांना बघतात कोण प्रायव्हेटली एफर्ट्स टाकते का. मग नंतर ते दे आर व्हेरी रेडी टू इन्कॉर्पोरेट विथ दॅट. असं इट इज ऍक्च्युअली द थिंग दॅट इज हॅपनिंग. कारण गव्हर्नमेंटला त्यांच्या पर्सनल कॅपॅसिटीवरती करू शकतात. आज बोललं तरी टुडे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया कॅन अनाउन्स NEP 2025. पण पुण्यात कधी पोहोचणार ही डिफरंट थिंग आहे ना. बरोबर. NEP आज पण अपडेट होऊ शकते पण आपल्यापर्यंत पोहोचायला 2 वर्ष 3 वर्ष जातील. मला अजून एक टॉपिक तुझ्याकडून हे करायचं उघड करून घ्यायचं आहे की भाई आता तू एवढा कॉन्फिडेंटली सगळे मुद्दे मांडतो. राईट. आणि तू खूप भारी स्पीचेस देतो कॉलेजेसमध्ये आणि कॉन्टेंट पण खूप भारी बनवतो. राईट. तर मला हे जाणून घ्यायचं की भाई हे कम्युनिकेशन स्किल्स, अजून हे स्टेज फिअर, हे तू कसं ओव्हरकम केलं आणि हे कम्युनिकेशन स्किल्स कशा बिल्ड झाल्या तुझ्या. आणि हे बाकीचे जे विद्यार्थी आहेत कमी यंगवाले जे की खूप इंट्रोवर्ट आहेत भरपूर सारे विद्यार्थी, ते कसं तुझ्यासारखं म्हणजे बनतील कम्युनिकेशन स्किल्सच्या बाबतीमध्ये. ऍक्च्युअली सांगायला गेलं ना तर मी पण एक इंट्रोवर्टच आहे. आय एम स्टील इंट्रोवर्ट बट आय नो वेअर टू टॉक. कधी बोलायचं आणि कधी शांत बसायचं. इफ यू माइट हॅव ऑब्झर्व्ड मी ना, ऑफ स्टेज आय वॉज व्हेरी क्वाईट. बरोबर. इथं आल्यावरती लाईक डिफरंट व्हर्जन ऑफ मी. सो ऍक्च्युली कसं आहे ना की घरात आता इंग्लिश कम्युनिकेशन अँड एव्हरीथिंग टुडे आय एम व्हेरी कम्फर्टेबल टॉकिंग फॉर. आधी तसं नव्हतं कारण घरात कोणासोबत इंग्लिश बोलणार आहे. आय डोंट कम फ्रॉम इंग्लिश फॅमिली ना. आय मीन आय एम नॉट ब्लेमिंग इट. इट इज व्हेरी प्रिव्हिलेज टू हॅव दोज पेरेंट्स हू आर सपोर्टिंग मी. थिंग इज कसं आहे
व्हिडिओज बनवून बनवून ना कॅमेरा पुढे बोलून खूप शिकायला भेटला की स्वतःच दिसतं, स्वतःचं तोंड दिसतं, हाव आय एम कम्युनिकेटिंग. बरोबर. सो मी प्रत्येकाला रेकमेंड करेल, अरे तुझे व्हिडिओज व्हायरल जातील नाही जातील खूप नंतरची गोष्ट आहे. युअर कम्युनिकेशन स्किल्स अँड द कॉन्फिडन्स इज द बेस्ट थिंग दॅट विल गेट थ्रू कॉन्टेंट क्रिएशन. बरोबर बरोबर. तुम्हाला जर काय शिकायचं ना कम्युनिकेशन स्किल्स, डोंट गो फॉर एनी कोर्सेस. ते 21 दिवस स्पोकन इंग्लिश क्लासेस, गो टू ChatGPT, टेक एव्हरीडे स्क्रिप्ट, टेक युअर मोबाईल, टेक युअर कॅमेरा, दररोज बोला, हाय माय नेम इज शॉर, आय एम डुइंग दिस XYZ. दॅट इज द बेस्ट थिंग कम्युनिकेशन डेव्हलपमेंटसाठी. आणि हा बरेच लोक कम्युनिकेशन स्किल्सला मिसप्रोनाऊन्स करतात. कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे बज हाय वर्ड्स इंग्लिश वापरणं नसतंय. इफ आय एम ऑन टू अ मीटिंग विथ इन्व्हेस्टर, जर मला माझी बाजू मांडता येते की वाय माय स्टार्टअप इज गुड अँड आय एम एबल टू रेज द फंड्स, दॅट इज द कम्युनिकेशन स्किल. मला माझी गोष्ट बरोबर मांडता येते, आय एम एबल टू कम्युनिकेट माय विजन विथ द पर्सन ऑर अ प्रॉस्पेक्ट. असं मला म्हणजे असं की ना की फक्त एक लँग्वेज आहे ना, किंवा तुम्ही फक्त खूप कॉन्फिडेंटली बोलताय हा एक वेगळा पार्ट, बट तुम्हाला तुमचे मुद्दे मांडता आले पाहिजे. हा मुद्दा मांडता आले पाहिजे. तुम्हाला राईट ते शब्दांचा चुनाव करता आला पाहिजे, ते तिथं मांडता आले पाहिजे. मला सांग त्याचा उपयोगच काय की मी बोलतोय पण पुढचा माणूस माझ्या कन्व्हर्टच हा नाही. राईट राईट राईट. असं दॅट इज वॉट कम्युनिकेशन स्किल्स झालंच पाहिजे ना, मग मी काय प्रॉपर कम्युनिकेटर. आधी 1 तास भाषण दिल्यानंतर पोरं गेले, कोण आलं नाही ऑफ स्टेजला बोलायला. बरोबर इट डझंट मेक एनी सेन्स. बरोबर. ठीक आहे. अजून एक मला लास्ट थिंग पाहिजे तुझ्याकडून, की भाई तू खूप मोठ्या मोठ्या एंटरप्रेन्योर्सला भेटलात, राईट, आणि तू खूप चांगलं नेटवर्क बिल्ड करतोय, तुझं लिपच्या थ्रू करतोय, तू स्वतः पण करतोय. तर हे नेटवर्क कसं बिल्ड करायचं स्टुडंट्सनी पण आणि बिझनेस ओनर्सनी पण, ह्या दोन्ही पर्स्पेक्टिव्हनं सांग की नेटवर्क कसं बिल्ड करायचं. ऍक्च्युली टू बिल्ड अ नेटवर्क ना, बऱ्याच लोकांना वाटतं बिल्डिंग नेटवर्क इज लाईक गोइंग टू द इव्हेंट ऑफ स्टेजला, clicking a photo with all those renowned people, and that is the thing, but that is not. So आज जर I'm able to, I'm here with you, तुझ्या सोबत आहे आता, it is my responsibility and it's your responsibility की हे we are not just related for a podcast, and for the future terms. काही गोष्टी I can contribute to you, you can Right. contribute to me. Right. So that is what relation building is, ना. ट्रान्झॅक्शन असायला पाहिजे. ट्रान्झॅक्शन असायला पाहिजे. बरोबर. सो नेटवर्किंग, व्हॉट इज नेटवर्किंग? नॉट टेकिंग अ फोटो विथ समवन. बरोबर. जाऊन यू शुड बी एबल टू कॉन्ट्रीब्यूट इन देअर लाईफ्स अँड टेक समथिंग टू यू ॲज वेल. बरोबर. सो दॅट इज, बरेच लोक मिसप्रोनाऊन्स करतात नेटवर्किंगला. सेकंड थिंग मला वाटते की आता जेवढ्या पण मुलांना नेटवर्किंग करायचं ना, डोंट लुक आउट फॉर व्हेरी बिग पीपल. ते तर आहेच, बरोबर. जेवढं तुम्ही ना, आता समजा तुझा स्टार्टअप चालू करतो, जाऊन दुकानदारांना भेटा, बरोबर, तुझ्या कस्टमरला भेट, बरोबर, कस्टमरला भेट, तुला 10 गोष्टी तुझं शिकायला भेटतील. तुला अप्रोच करणं माहित होईल, तुला बोलणं माहित होईल, तुला रिजेक्शन फेस करशील तू एका छोट्या लेवलवरती, नंतर तुला खूप इझी होईल, नंतर मोठ्या रिजेक्शन वगैरे. सो तसं. आणि हा पुण्यासारख्या शहरात, मुंबईसारख्या शहरात बरेच एंटरप्रेन्योरशिप इव्हेंट होत असतात, स्टार्टअपचे मीटअप्स होत असतात. तिथे जावा. आय गेस देयर इज वन क्लब इचाय म्हणून, इथे पण होतो बानेरमध्ये, सगळीकडे होतो तो, ऑल ओव्हर वर्ल्ड, बॉस्टन, गुजरात, आपले पुणे, एव्हरी डिस्ट्रिक्ट दे डू दिस, एव्हरी tier 1 2 सिटी. तिथे जा दर शनिवारी, स्पेसिफिक टाइम, तिथल्या सिटी मधले सगळे एंटरप्रेन्योर्स येऊन बसतात. दे डिस्कस ऑन व्हेरी ब्रेनस्टॉर्मिंग आयडियाज. इन्व्हेस्टर्स येऊन बसतात. गो टू, नॉट जस्ट इच्छा यार, बरेच आहेत आजकाल. प्रत्येक कॉलेजमध्ये स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मुलांना माहितीच नाही स्टार्टअप इन्क्युबेशन काय. तुमच्या कॉलेजमध्येच आहे. टेक एनी कॉलेज फ्रॉम पुणे, एव्हरी कॉलेज, आय मीन ऑलमोस्ट एव्हरी कॉलेज हा स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर, जिथे ते स्टार्टअपला ऑफिस स्पेस देतात, फंडिंग देतात, मेंटरशिप देतात. सगळ्या कॉलेजमध्ये आहे, प्रत्येक कॉलेजमध्ये. मला तर पुण्यातले किती कॉलेजेस ओळखीचे आहेत, तर मुलांना माहितीच नाही इन्क्युबेशन सेंटर काय. दॅट इज द, सो अवेअरनेस थोडा स्प्रेड झाला पाहिजे ना. मग इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, नेटवर्किंग इव्हेंट्स आहेत, कम्युनिटी मीटअप्स आहेत, कॉन्टेंट क्रिएशन चालू करा कम्युनिकेशन स्किल्ससाठी. दॅट इज द बेस्ट थिंग. कॉन्टेंट क्रिएशन्स पेक्षा तुम्हाला नो वन विल हेल्प यू बिल्ड युअर कम्युनिकेशन स्किल्स. बिकॉज मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरतून सांगतो, बिकॉज आय एम एबल टू, आता मला तुझ्यासोबत बोलता येतं बिकॉज माझे कम्युनिकेशन स्किल्स आहेत. कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे मी ते कुठेतरी व्हिडिओज बनवले म्हणून, नाहीतर मी कुठून असं नाहीत की मला प्रॉपर पहिल्यापासूनच स्टेजवरती आलो आणि बोलायला लागलो. अजून व्हॉट वी कवर्ड इज, डोंट लुक आउट फॉर एनी कोर्सेस. तुम्ही सगळं प्रॅक्टिकली शिकू शकता. तुम्हाला काय करायचं आहे ना, तुम्हाला AI शिकायचं, जाऊन दररोज 2 तास AI सोबत चॅटिंग करा. बरोबर आहे. तुमच्या गर्लफ्रेंडला थोडा कमी टाइम द्या, पण ChatGPTला थोडा जास्त टाइम द्या. तो ऍटलिस्ट काहीतरी देईल, आहे ना, शिकायला देईल.
दॅट इज वॉट आय थिंक. ठीक आहे. प्रॅक्टिकली शिका. मला एक हाय नोटवर एंड करायचं की भाई बेस्ट ॲडवाइस यू हॅव एव्हर रिसिव्ड फ्रॉम एनी इंडिव्हिज्युअल, किंवा तू काहीतरी एक बारीक कोट वगैरे तू रीड केलं असं एखाद्या बुकमध्ये, मला ते सांग जी की तू यंग जे विद्यार्थी आहेत किंवा तू एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांना तू देशील ती ॲडवाइस. एकतर ना, डोंट वेट फॉर परफेक्शन स्टार्ट. आजकाल काय होतं, अरे आय डोंट हॅव दिस, आय डोंट हॅव दॅट, आय कम फ्रॉम दिस थिंग. डझंट मॅटर. आजकाल बघितलं ना जेवढे टॉपचे ऑन्टरप्रेन्योर्स बरोबर. ते come from a very humble background. My biggest inspiration has been Mr. Tata and Ritesh Agarwal. His story is very awesome, यार. बरोबर. ऑसम इन टर्म्स ऑफ की असं नाही बोलत की अरे खूप छान आहे असं तसं, उलट त्याचं घेण्यासारखं खूप आहे. ऑल दोज पीपल हु केम फ्रॉम, हु टुडे आर द मल्टी मिलियनर्स और बिलियनर्स, दे कम फ्रॉम अ व्हेरी हंबल बॅकग्राऊंड. बरोबर. आणि दे डोंट वेट फॉर परफेक्शन, दे जस्ट टेक ऍक्शन्स अँड दे फिगर आउट. बरोबर. म्हणजे ते असं नाही बघत की बरं ही गोष्ट खूप परफेक्टच व्हायला पाहिजे आणि मी परफेक्ट झाल्यावरच मी लॉन्च करेल. ते इन जर्नी बाकीच्या गोष्टी फिगर आउट करतात. तू जसं म्हणलं की कनेक्टिंग द डॉट्स, एक गोष्ट समोर येईल मग तुम्हाला समोरची गोष्ट कळणार. ते असं म्हणत नाही का की आपको जहाँ तक रास्ता दिख रहा है वहां तक पहुंचे और आगे का रास्ता वही पहुंच कर आपको दिख जाएगा. त्या टाईप मध्येच ते परफेक्शन साठी वेट नाही करत, जस्ट टेक ऍक्शन्स. टेक ऍक्शन्स. सो टेक ऍक्शन्स. सेकंड आय वुड से की डोंट, आता जर तुम्ही सगळ्यांना प्रॅक्टिकली शिका कोर्स आणि ह्यावरती डिपेंडेंट राहूच नका. थिंक व्हेरी प्रॅक्टिकली. मला जर पिक्चर डेक बनवायचा ना, 10 इन्व्हेस्टर्सला जाऊन भेटा, सर तुम्हाला पिक्चर डेक मध्ये काय बघता तुम्ही, त्यावेळेस समजेल की परफेक्ट पिक्चर डेक कसा बनतो. घरात बसून ChatGPT पण पिक्चर डेक बनवून जाणार आहे. जेव्हा 10 इन्व्हेस्टर सांगतात ना, अरे आम्ही हे बघतो ते बघतो ते बघतो, त्यावेळेस समजणार आहे कसं. लर्न प्रॅक्टिकली. ऍप्लिकेशन बनवायचं ना, 10 डेव्हलपर्सला भेटा, ना की सगळं घरात बसून. म्हणजे तू म्हणतोय की रिजेक्शन फेस करा, फीडबॅक्स घ्या, रिअल फीडबॅक्स, आणि ते जी की तुम्हाला जे इम्प्लिमेंट करा त्या गोष्टी, तुम्हाला तिथूनच इन्साइट्स, रिअल इन्साइट्स मिळते. ओके यार, एकदम मस्त. थँक्यू. आणि खूप भारी वाटलं तुझ्यासोबत बोलून. आणि आपण इन फ्युचर काही असलं तर अजून काही टॉपिक्स आपण कव्हर करू, बरेच टॉपिक्स. आणि थँक्यू यार तू इथं आला. आणि खरंच तू पण मला खूप इन्स्पायर करतो की यार भाई काय एज काय तुझी, आणि तू किती भारी भारी गोष्टी करतोय, स्टार्टअप बिल्ड करतोय, स्पीचेस डिलिव्हर करतोय, नेटवर्किंग करतोय एवढ्या कमी वयामध्ये. आणि यार तुझं फ्युचर ब्राईट आहे. आणि खूप भारी वाटलं मला यार. म्हणजे थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ऑल्सो बेस्ट ऑफ लक टू यू ॲज वेल. थँक्यू. आय होप की दिस पॉडकास्ट वुड ऍटलीस्ट एक तरी ऑन्टरप्रिनर निघेल इथून बाहेर की बघितल्यानंतर ऍटलीस्ट शुड गेट इन्स्पायर्ड. आणि टुडे वेअर आय एम इज ऑल बिकॉज ऑफ यू पीपल जे सपोर्ट करतायत. आता ऑडियन्स आहे, स्टुडंट्स आहे, who are believing in our vision or mission. That is first very grateful for them. That is what I think. Thank you. Thank you so much. Yeah.